उपासना उपासना उपासना. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणतीही मौल्यवान गोष्ट जेव्हा अनपेक्षितरित्या आम्हाला मिळते त्यावेळेस तिचे मोल जर आम्हाला ठाऊक असेल तर निश्चितच ती गोष्ट जीवापलीकडे सांभाळली जाते. आजच्या अध्ययनात आपण असेच काहीसे पाहणार आहोत. यरुशलेमवर राज्य करणाऱ्या योशिया राजाला नियमशास्त्राचा ग्रंथ मंदिरात सापडला. तो सापडल्यावर त्याने काय केले? नियमशास्त्र वाचल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती हे सर्व आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मनश्शेविषयी पाहिले आणि आम्ही पाहिलं की तो कसा दुष्ट आणि वाईट राजा होता. त्याच्या मृत्यूविषयी सुद्धा आम्ही वाचले. आजचं अध्ययन राजाचे दुसरे पुस्तक 21वा अध्याय 19 पासून पुढच्या वचनांवर आम्ही करणार आहोत. मनश्शेनंतर जो राजा आला तो होता आमोन. 19 ते 22 वचने त्याच्याविषयी आम्हाला सांगतात. आमोन राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 2 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ असे होते. ती यटबा येथला हारूस याची कन्या. त्याने आपला बाप मनश्शे याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याचा बाप ज्या मार्गाने चालला त्याने तो चालला. ज्या मूर्तीची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली. आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर यास त्याने सोडिले. तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही. श्रोत्यांनो, आमोन सुद्धा एक वाईट राजा होता. तो त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालला. त्याने देवाचा त्याग केला म्हणून देवानेही त्याचा त्याग केला. 23वे वचन पुढे सांगतं, आमोनाच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली. त्यांनी राजास त्याच्याच वाड्यात जीवे मारिले. आमोनाच्या दुष्टपणामुळे देशात बंडखोर निर्माण झालेत. श्रोत्यांनो, आम्हीही त्याच वाटेवर बहुधा चालतो. नंतर 24 ते 26 वचने सांगतात, पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांस देशाच्या लोकांनी जीवे मारिले. त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशिया यास राजा केले. आमोनाची बाकीची कृत्ये यहुदाच्या राजाच्या बखरीत वर्णिली आहेत नाहीत काय? आमोनास उज्जाच्या बागेत त्यानेच बांधिलेल्या थडग्यात मूठ माती देण्यात आली. त्याच्या जागी त्याचा पुत्र योशिया हा राजा झाला. श्रोत्यांनो, या उतार्यामध्ये यहुदाच्या शेवटच्या महान राजाच्या कारकिर्दीविषयी आपल्याला माहिती मिळते. योवाश केवळ एक थोर राजा नव्हता, तर त्याच्या काळात मोठे संजीवन घडून आले. देवाच्या दयेने योशियाला अशा प्रकारे योग्य सल्ला देणारा, देवाचे भय धरणारा, देवाचा याजक सल्लागार म्हणून मिळाला होता. 22वा अध्याय 1 वचन सांगतं, योशिया राज्य करू लागला तेव्हा तो 8 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 31 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदिदा. ती बस्कत येथला अदाया याची कन्या. अगदी लहान मुलगा राजा बनण्याचे कारण एकच होते की त्याच्या वडिलांना ठार करण्यात आले होते. त्याच्या दुष्कृत्यांमुळे देवाने त्याला या जगातून काढून टाकले होते. 2 वचन सांगतं, परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. ज्या मार्गाने त्याचा पूर्वज दावीद चालला त्यानेच तोही चालला. उजवी डावीकडे वळला नाही. जणू काही आता यहुदावर आलेली अवकळा नष्ट झाली. त्या देशावर पुन्हा सूर्य प्रकाशू लागला. योशियाने धर्मसंजीवनाची सुरुवात केली व ते घडून आणले. दावीद व शल्मोन या राजानंतर देशात आलेले हे सर्वात मोठे धर्मसंजीवन होते. श्रोत्यांनो, मला वाटतं आपल्या मंडळीमध्ये असे धर्मसंजीवन यायलाच हवे. आमच्यामध्ये संजीवन पाहिजेच आहे. आमच्या मंडळांमध्ये खूप ठिकाणी भ्रष्टाचार, राजकारण सुरू आहे. आमच्या ख्रिस्ती संस्था राजकारणाच्या किडीने कुरतडल्या गेल्या आहेत. त्यांच्यामध्ये सुव्यवस्था नाही आणि सुभक्तीही नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या 7 मंडळांचे चित्र आम्हाला देवाने दाखवले आहे त्यापैकी लाउदिकियाच्या मंडळीप्रमाणे आमची संपूर्ण देशातली ख्रिस्ती मंडळी झाली आहे. आम्हाला वाटतं की जगाचा तारक आमच्याबरोबर आहे म्हणून आम्ही विधर्मी लोकांपेक्षा श्रीमंत आहोत, फार चांगले आहोत. पण त्याच आमच्या तारकाला आम्ही आमच्या अंतःकरणाच्या बाहेर ठेवतो. आम्ही त्याच्याविषयी धर्मपीठावरून ऐकतो, बोलतो, पण तो जर आमच्या मध्ये उभा राहिला तर आम्ही त्याला ओळखणार नाही, कारण आमची आणि त्याची वैयक्तिकरित्या कधीच ओळख झाली नाही. म्हणूनच श्रोत्यांनो, आम्ही आमच्या जीवनाच्या बाहेर त्याला ठेवतो. आम्हाला वाटतं की आम्ही धनवान आहोत,
परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ख्रिस्ताची आम्हाला खरी ओळख पटलेली नाही. आम्ही आमच्यातली पापांची घाण त्याच्या साह्याने दूर केलेली नाही. म्हणून आम्ही दीन, दरिद्री व वस्त्रहीन आहोत. आमची ही मंडळी जगिक सुखाकडे इतकी आकर्षित झालेली आहे की जगासाठी प्रकाशलेला दिवा बनण्याऐवजी आम्ही अंधकाराची जागा बनलो आहोत. आमच्यामध्ये धर्मसंजीवन येण्याची गरज आहे, म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने जगासाठी येशूचे छोटे छोटे दिवे बनू शकू. डोंगरावर वसलेले झगमगणारे शहर आम्ही बनू शकू. आमच्या समाजातल्या अनैतिक गोष्टींविषयी, आमच्या पापी जीवनाविषयी आम्हाला सावध करणारे देवाचे सेवक आम्हाला हवे आहेत. देवाचं वचन इब्रिलोकासपत्र 4 अध्याय आणि 12 वचनात सांगते की देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आमच्या देशात सर्व प्रकारची अंधश्रद्धा, भूतविद्या, रक्तपात, हिंसा, अनैतिक व्यवहार, अश्लील चित्रपट व मासिके, दारू व नशाबाजी या सर्व गोष्टींचे अमाप पीक आले आहे. कुठे शांती नाही. आमच्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. घाणीमध्ये लोळणाऱ्या डुकरासारखी आज आमची स्थिती झालेली आहे. देवाने दिलेल्या आशीर्वादांना सोडून आम्ही त्या उधळ्या पुत्राप्रमाणे डुकरांना देण्यात येणाऱ्या शेंगांची टरकले खाऊन दिवस काढीत आहोत. शुद्ध, पवित्र, उदात्त व उत्तम त्याचे आम्हाला महत्त्व राहिलेले नाही. अशा नैतिक घाणीमध्ये बरबटलेल्या आमच्या देशाला, आमच्या समाजाला, आमच्या कुटुंबांना धर्मसंजीवनाची गरज आहे. प्रत्येक क्षणी पापाच्या मार्गाकडे जाणाऱ्या लाखो लोकांना परमेश्वराचा मार्ग दाखविण्याची गरज आहे. माझी परमेश्वराजवळ रोज कळकळीची प्रार्थना आहे की देवाने आमच्या मंडळींना संजीवित करावे, आमच्या देशाला नाशाच्या मार्गापासून वाचवावे. त्याने आमच्या देशात देवाचे असे सेवक उभे करावेत जे लोकांना पापांबद्दल जाणीव करून देतील आणि जे लोकांना परमेश्वराविषयी सांगू शकतील. आमच्या राज्यकर्त्यांच्या राजकीय पद्धती आम्हाला नाशाच्या मार्गापासून वाचू शकत नाहीत. आमचे शांती मिळवण्याचे बाह्य उपाय आम्हाला शांती देणार नाहीत. जोपर्यंत श्रोत्यानो मानवाचे अंतःकरण बदलत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबात, आमच्यामध्ये, आमच्या देशामध्ये, समाजामध्ये बदल होणार नाही. अंतर्याम केवळ प्रभू येशूच बदलू शकतो. प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने आमची पापे धुतली जातात. आम्ही एक नवीन व्यक्ती बनतो. अशा प्रकारे ख्रिस्तामध्ये नव्याने जन्मलेले लोक शांती व सुबत्ता असणारा समाज उभा करू शकतात. म्हणून श्रोत्यानो, देवाचे वचन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला धर्मसंजीवनाची गरज आहे. योशियाने देवाच्या दृष्टीने योग्य ते केले आणि धर्मसंजीवनास सुरुवात झाली. 3 आणि 4 वचन सांगतं. 22 अध्याय 3 आणि 4 वचन. आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम यास परमेश्वराच्या मंदिरी पाठविले. त्याने त्यास सांगितले, जा मुख्य याजक हिल्किया या सांग की जो पैका परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमविला आहे त्याचा हिशोब करा. दुसरी गोष्ट योशियाने केली ती म्हणजे त्याने मंदिराची दुरुस्ती केली. हे स्पष्टच आहे श्रोत्यानो की जेव्हा योशिया राजगादीवर आला तेव्हा मंदिराचा उपयोग केला जात नव्हता. मंदिर एखाद्या निरुपयोगी वास्तूप्रमाणे अनावश्यक वस्तू ठेवण्याचे अडगळीचे कोठार झाले होते. 5 आणि 6 वचने. मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारास द्या. त्यांनी तो पैका घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरास द्यावा. सुतार, बांधकाम करणारे व गवंडी यास तो द्यावा. तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती, लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावे. त्याने लोकांना मंदिराची दुरुस्ती करण्याच्या कामास लावले. श्रोत्यानो, त्या मंदिराची स्थिती व आमच्या आजच्या मंदिराची स्थिती यात फारसा फरक दिसत नाही. मी मंदिराच्या इमारतीविषयी बोलत नाही, तर मंदिरातील जे लोक आहेत त्यांच्या आध्यात्मिक स्थितीविषयी बोलत आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारचे कित्येक मंदिरे, कित्येक मंडळ्या आमच्या शहरांमध्ये, आमच्या गावांमध्ये आहेत. या मंडळांना दुरुस्तीची गरज आहे. देवाची उपासना आत्म्याने व खरेपणाने करणारे लोक या मंदिरामध्ये दिसायला हवेत. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताची साक्ष जगाला देणारे ख्रिस्ती लोक या मंडळांमधून जगासमोर जायला पाहिजेत. या सर्व मंडळांच्या आध्यात्मिक जीवनाची दुरुस्ती देवाच्या सामर्थ्यशाली वचनाने होणे आवश्यक आहे. पुढे 8वं वचन सांगतं. मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस यास सांगितले
की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे. हिल्कियाने तो ग्रंथ शाफानास दिला व त्याने तो वाचिला. श्रोत्यानो, देवाच्या वचनाकडे पुन्हा वळण्यामुळे देशात धर्मसंजीवन येण्यास सहाय्य मिळाले. त्यांनी त्यांचे नियमशास्त्र हरवले होते. ते त्यांनी देवाच्याच घरात हरवले होते. ते त्यांना सापडले व त्यात नमूद केलेल्या नियमांचे त्यांनी पालन केले. देवाचे वचनच आमच्यासाठी शस्त्राप्रमाणे आहे. ते हातोड्याप्रमाणे व अग्नीप्रमाणे आहे. त्याच वचनाच्याद्वारे आमच्यामध्ये संजीवन येऊ शकते. संजीवनासाठी सोपे व नवीन मार्ग नाहीत. ख्रिस्ती अनुभव आम्हाला नको आहेत. आम्हाला देवाचे वचन संजीवनासाठी आहे. पवित्र शास्त्रात आम्ही स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 105 वचनात वाचतो, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. नंतर नीतिसूत्रे 30 अध्याय 5व्या वचनाचा पहिला भाग सांगतो की परमेश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे. त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. तसेच इर्मयाचे पुस्तक 23 अध्याय 29 वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? तसेच देवाचे वचन आमच्या आत्म्यासाठी अन्नाप्रमाणे आहे. ते आमच्या आत्मिक संरक्षणासाठी तलवारीप्रमाणे आहे. ते आम्हाला शुद्ध करणाऱ्या पाण्याप्रमाणे आहे. ते बीजाप्रमाणे आहे. ते विश्वसनीय व सत्य आहे. होय श्रोत्यानो, देवाच्या वचनाची कार्ये अनेक आहेत व आमच्या जीवनातील एकही क्षेत्र असे नाही की त्याच्याविषयी देवाचे वचन आम्हाला बोध करीत नाही, मार्गदर्शन पुरवित नाही. आम्हाला चमत्कारांची आज गरज नाही, कारण जल प्रदूषण, हवेचे प्रदूषण, नैतिक प्रदूषण असलेल्या जगामध्ये आम्ही आज जिवंत आहोत. हाच मोठा चमत्कार आहे. आज आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. राजाचे दुसरे पुस्तक 22 अध्याय 9 आणि 10 वचन, की शाफान चिटणीसाने राजाकडे परत येऊन त्यास असे कळविले की आपल्या सेवकास मंदिरात जो पैका मिळाला तो सर्व त्यांनी थैल्यात भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारांच्या हवाली केला आहे. शाफान चिटणीसाने राजास आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे. शाफानाने तो राजास वाचून दाखविला. नुसती कल्पना करा श्रोत्यानो, की योशिया पहिल्यांदाच देवाचे वचन ऐकत होता. 11वं वचन, त्या नियमशास्त्राच्या ग्रंथातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडिली. संजीवनाची चौथी पायरी आहे पश्चाताप करणे. देवाच्या वचनामुळे राजा पश्चातापी झाला, खूप दुःखी झाला, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली. कारण हेच की देवाच्या वचनाने त्याचे पाप उघडकीस आणले. देवाचे वचन नसल्याने त्यांना समजले नाही की आतापर्यंत ते देवापासून किती भटकले होते, किती दूर गेले होते. देवाच्या वचनाकडे पुन्हा वळल्याने संजीवन येते. देवाचे वचन आमची कठोर दगडाप्रमाणे कठीण असलेली अंतकरणे फोडते. आम्हाला आमच्या पापी स्वभावाची व पापांची तीव्र जाणीव करून देते. ख्रिस्ताने आमच्यासाठी जो अप्रतिम त्याग केला त्याची आम्हाला देवाच्या वचनामुळे प्रखर जाणीव होते. जेव्हा श्रोत्यानो अनुतप्त हृदयाने पश्चाताप केला जातो तेव्हा संजीवन येते. संजीवनाच्या नावाने सभा भरवायच्या आणि आशावादाने बोलायचे, याद्वारे संजीवन येत नाही. जर श्रोत्यानो आम्ही मनापासून देवाचे वचन वाचू तर आम्हाला आमच्या पापांची खात्री पटेल आणि जर त्या पापांबद्दल आम्ही रडून पश्चाताप करू तर आमच्यामध्ये खरे संजीवन येईल. 13वं वचन पुढे सांगतं, हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरा संबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्या तर्फे व सर्व यहूदाच्या तर्फे परमेश्वरास प्रश्न करा. आमच्या वाडवडिलांनी या ग्रंथातली वचने ऐकली नाहीत व आमच्यासाठी जे यात लिहिले आहे ते पाळले नाही, म्हणून परमेश्वराचा आम्हावर मोठा क्रोध भडकला आहे. योशिया घाबरला, कारण त्याला समजले की त्यांच्यावरचा देवाचा क्रोध यथायोग्य आहे. देवाची सेविका हुल्दा हिच्याद्वारे योशियाला देवाचा संदेश मिळतो. तो संदेश देवाचा न्याय व देवाची कृपा विदित करणारा होता. 16 आणि 17 वचने पुढे सांगतात, परमेश्वर म्हणतो, पहा, यहूदाच्या राजाने जो ग्रंथ वाचिला त्यातील सर्व वचनांप्रमाणे या स्थानावर व येथील रहिवाशांवर मी गहजब आणीन. कारण या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळीला आहे आणि आपल्या हातांनी घडलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे. म्हणून या स्थानावर माझा क्रोध भडकेल, तो शांत व्हायचा नाही. देवाची योशियावरची कृपा लक्षात घ्या. 19 आणि 20 वचने, तू ही वचने ऐकून दीन झालास आणि हे स्थान व यातील रहिवासी ही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे
ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडिली व माझ्यासमोर रडलास, यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे असे परमेश्वर म्हणतो. तर पहा, मी असे करेन की तुला तुझ्या पित्रांशी मिळवीन, तुला तुझ्या कबरेत सुरक्षितपणे पोहोचवतील. जो गाजब मी या स्थलावर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस. त्यांनी परत येऊन राजाला हे कळविले. श्रोत्यानो, ही गोष्ट खरी आहे की मानवजातीच्या भयंकर पापामुळे देवाचा क्रोध आम्हावर ओढवतो. सध्याच्या युगामध्ये औषधांच्या आजारांच्या बाबतीत जग फार पुढे गेले आहे. मानवाने अनेक विषयांमध्ये, अनेक क्षेत्रामध्ये फार मोठी अशी प्रगती केली आहे. तरीही एड्स, कॅन्सर, सांधेदुखी ह्यासारखे इलाज नसलेले आजार उद्भवतच आहेत. जागोजागी भूकंप होत आहेत. हजारो लोक ह्यामध्ये मरत आहेत. सर्वत्र रक्तपात, हिंसाचार चालूच आहे. याचे कारण माणूस स्वतःच्याच मार्गाने चालत आहे. त्याने आपल्या निर्माणकर्त्या जिवंत देवाला सोडून दिले आहे व स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या मूर्तींच्या उपासनेत आज तो मग्न आहे. त्याने देवाची पहिली व दुसरी आज्ञा पाळलेली नाही. म्हणून सध्या त्याच्यावर देवाचा क्रोध तर येतच आहे, परंतु येणाऱ्या युगामध्ये फार भयंकर असा क्रोध येणार आहे. प्रभू येशूने त्या शेवटच्या दिवसात मानवजातीवर येणाऱ्या भयंकर संकटांविषयी त्याच्या शिष्यांना सावध केले होते. मत्ते शुभवर्तमान 24 अध्याय 7 वचन आणि नंतर 9 ते 11 वचने आणि 21 आणि 22 वचने. माझ्यासोबत उघडा. मत्ते शुभवर्तमान 24 अध्याय 7 वचन वाचूया. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. नंतर 9 ते 11 वचने. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करीतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखतील, एकमेकांस धरून देतील व एकमेकांचा द्वेष करीतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकास फसवितील. पुढे 21 आणि 22 वचने. 21 वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. श्रोत्यानो, तो भयंकर दिवस केव्हा येईल हे कोणालाही माहीत नाही, परंतु त्या दिवसाच्या येण्याच्या संदर्भात प्रभू येशूने जी चिन्हे आम्हाला सांगितलेली आहेत ती आता आम्हाला दिसू लागली आहेत. त्या दिवसाविषयी आम्ही जागृत राहावे असे प्रभू येशूने आम्हाला बजावून सांगितले आहे. त्याच दिवशी प्रभू येशूचे पृथ्वीवर पुनरागमन होईल व जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो आपल्यासोबत सार्वकालिक जीवनासाठी घेऊन जाईल. योशियाने देवाचे वचन ऐकले व त्याने पश्चाताप केला व त्यामुळे त्याच्या राज्यात धर्मसंजीवन येण्यास मार्ग मोकळा झाला. 23 अध्याय 1 ते 3 वचने पहा काय सांगतात. राजाचे दुसरे पुस्तक 23 अध्याय 1 पासून 3 वचने. मग राजाने यहुदातील व येरुशलेमेतील सर्व वडीलजनास बोलावणे पाठवून जमा केले. यहुदा येथील सर्व लोक, सर्व येरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध याचबरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरी गेला. परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांस ऐकू येतील अशी वाचून दाखविली. मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जीवे भावे पाळीन. या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन. तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला. श्रोत्यांनो, लोक फक्त एवढेच म्हणाले नाहीत की आम्ही देवाचे वचन वाचू, ते असेही म्हणाले की आम्ही देवाचे वचन आमच्या आचरणात आणू. जशा प्रकारचे जीवन आम्ही जगावे अशी देवाची इच्छा आहे तशा प्रकारचे जीवन आम्ही जगू. श्रोत्यांनो, आमच्या कित्येक मंडळांमध्ये संजीवन येऊ शकते, परंतु त्यासाठी देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने आम्हाला आमच्या पापांची तीव्र जाणीव झाली पाहिजे. जेव्हा पवित्र शास्त्र अशा प्रकारे आम्हाला आमच्या पापांची खात्री करून देते तेव्हा आम्ही पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप करणे म्हणजे केवळ रडून देवाला असे म्हणणे नाही की मला क्षमा कर. पश्चाताप करणे म्हणजे स्वतःची पापे पदरात घेणे, देवाजवळ त्याबद्दल क्षमा मागणे, त्या गोष्टी पुन्हा न करण्याचा ठाम निश्चय करणे. पश्चाताप करणे म्हणजे स्वतःचे देवाबरोबरचे नाते सुरळीत करणे आणि स्वतःचे इतरांबरोबरचे नाते सुरळीत करणे होय. जेव्हा आम्ही अशा प्रकारे पूर्ण हृदयाने पश्चाताप करतो तेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये एक नवीन व्यक्ती बनतो. एकदा यहुदी नियमशास्त्राचा एक मोठा शिक्षक
येशूकडे रात्रीच्या वेळेस आला व स्वर्गाच्या राज्यात प्रवेश कसा करता येईल असा प्रश्न त्याने विचारला. तेव्हा येशूने योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 3 वचनात त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. श्रोत्यांनो, या ठिकाणी नव्याने जन्मण्याचा अर्थ आहे पश्चाताप करून आपले जुने पापी जीवन सोडून देणे व प्रभू येशूच्या सहाय्याने संपूर्णपणे नवीन जीवन जगायला सुरुवात करणे. जर आम्ही घाण पाणी असलेल्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घातले तर तेही घाणेरडे होईल. जर आम्हाला त्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवायचे असेल तर आधी त्यातले घाण पाणी काढून टाकायला हवे. तो प्याला स्वच्छ करायला हवा, तरच त्या पेल्यामध्ये आम्हाला स्वच्छ पाणी ठेवता येईल. पश्चाताप करणे म्हणजे अशा प्रकारे आपल्या सर्व पापांची येशू ख्रिस्ताजवळ कबुली देणे, त्याविषयी पश्चाताप करणे, खंत करणे व हृदय प्रभू येशूच्या साह्याने रिक्त करून घेणे. जुने पाप, घाणेरडे विचार, कल्पना सोडून त्यामध्ये देवाचे विचार, देवाची प्रीती, उदात्त व उत्तम गोष्टींचे चिंतन ह्या गोष्टींना येऊ देणे म्हणजे पश्चाताप होय. योशिया स्वतः राजा असल्यामुळे त्याचा प्रजेवर प्रचंड प्रभाव होता. तो आता एक धाडसी पाऊल उचलणार होता. त्याच्या पश्चातापामुळे त्याने आपले पहिले पाऊल उचलले व त्यानंतर तो गतीने काम करू लागला. सर्वात प्रथम त्याने देवाच्या मंदिरात चाललेली मूर्तीपूजा नष्ट केली. 23 अध्याय 4 वचन. मग राजाने हिल्किया मुख्य याजक, दुसऱ्या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ यास आज्ञा केली की बाल मूर्ती, अशेरा मूर्ती व नक्षत्रगण यांच्याकरिता जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा. त्याने ती सर्व पात्रे येरुशलेमच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेल येथे पाठविली. श्रोत्यांनो, सर्व खोट्या दैवतांच्या पूजेसाठी ज्या वस्तू वापरण्यात येत होत्या त्या त्याने किद्रोन ओहळाजवळच्या शेतात येरुशलेम शहराच्या बाहेर जाळून टाकल्या. त्यांची राखही त्याने शहराबाहेर नेली, जेणेकरून लोक त्या राखेकडेही पाहणार नाहीत. या गोष्टीची मला खरंच गंमत वाटते. योशियाला या राखेविषयी भीती वाटली असावी की लोक जाऊन ती राख घेऊन तिची पूजा करतील. पण मला नाही वाटत की योशियाची ही भीती मूर्खपणाची होती, कारण वर्षानुवर्षे मानवजात तेच करीत आहे. खऱ्या व जिवंत देवाकडे वळण्यापेक्षा, निर्माणकर्त्या देवाकडे वळण्यापेक्षा माणूस स्वतःच्या हातांनी घडलेल्या वस्तूंचीच पूजा करीत आहे. परमेश्वर देव या गोष्टींविषयी अतिशय परखड प्रश्न आम्हाला विचारतो. यशायाचे पुस्तक 40 अध्याय 18 ते 20 वचने सांगतात, तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? कारागीर मूर्ती ओतून तयार करीतो, सोनार तिला सोन्याच्या पत्र्याने मढवितो, तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडितो. जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो. न ढळणारी अशी मूर्ती बनविण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढितो. यशायाचे पुस्तक 44 अध्याय 10 वचन आणि 14 वचन सांगतं, हा देव कोणी घडिला? ही मूर्ती कोणी व्यर्थ ओतिली? नंतर 14 वचन, कोणी आपणासाठी गंधसरू तोडितो, सुरू व अल्लोन झाडे घेतो, तो वन वृक्षातून जून झाडे निवडितो, तो देवदारूचे झाड लावितो, ते पावसाने वाढते. पुढे 15 ते 17 वचने सांगतात, ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते. त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो, ते पेटवून त्यावर भाकरी भाजितो. तो त्याचा देवही बनवितो व त्याच्या पाया पडतो. तो त्याची कोरीव मूर्ती करीतो व तिचे भजन पूजन करीतो. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळीतो, त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो. तो शेकताना म्हणतो, मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे. तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडितो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवितो. तो तिच्या पाया पडतो, तिचे भजन पूजन करीतो, तिची प्रार्थना करीतो. तो तिला म्हणतो, माझे तारण कर, तू माझा देव आहेस. श्रोत्यांनो, योशियाने म्हणूनच ती वस्तूंची राख कबरांवर पसरून टाकली, म्हणजे कोणी तिची मूर्ती बनवून पूजा करू शकणार नाही. त्यानंतर त्याने अनैतिकता नष्ट केली. 23 अध्याय आणि 7 वचन सांगतं, त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिरास लागून पुरुषगमन करणाऱ्यांची घरे होती, ती त्याने मोडून टाकली. त्या स्त्रिया अशेऱ्या मूर्ती प्रित्यर्थ पडदे विणीत असत. देवाच्या दृष्टीने अनैतिक वर्तन मोठे पाप आहे. देवाला त्याचा भयंकर तिटकारा वाटतो. आम्ही मानव म्हणून अनैतिकतेकडे दुर्लक्ष करतो, परंतु श्रोत्यांनो, देवाची नजर सर्वत्र फिरते. त्याच्या लोकांमधील अनैतिक वर्तन तो कधीही खपवून घेत नाही.
त्याने तसे वर्तन पूर्वीही खपवून घेतले नाही व तो आताही खपवून घेणार नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. प्रियांनो, आम्ही पाहिले की योशिया देवाच्या दृष्टीने योग्य ते करणारा होता. म्हणूनच त्याने मोठे धर्मसंजीवन आणले. नियमशास्त्राला त्याने उच्च स्थान दिले. आज आपण विचार करू की नियमशास्त्राला आम्ही आमच्या जीवनात कोणते स्थान दिले आहे. त्यातील वचने आम्हाला पश्चातापाकडे नेण्या इतपत आम्ही नियमशास्त्राला देवाच्या वचनांना महत्त्व देतो काय? प्रियांनो, देवाला अनैतिक वर्तनाचा तिटकारा आहे. आज आमची कृती कशी आहे? काय आम्ही अजूनही पापातच आहोत काय? आपण आत्मपरीक्षण करूया. देव करो आणि आपणास योग्य आचरण करण्यास देवाचे सहाय्य आपणास मिळो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.